नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तरच आपला जास्त वेळ न घेता आजच्या दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची प्रमुख बातमी आहे मंत्रिमंडळाचा धडाकेबाज निर्णय। आताच्या घडीची मोठी बातमी, आर्थिक लाभाच्या संदर्भात शासनाकडून मोठी खुशखबर, कर्मचाऱ्यांसाठी मोठे अपडेट। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित। कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे? शासन निर्णयात कोणत्या बाबीचा समावेश होणार आहे? कर्मचाऱ्यांना कोणत्या स्वरूपात आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य पहा। चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण। वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक 27/2/2026 रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील मान्यता प्राप्त 100% अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय देयके विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरून शासनास सादर केले जाणार आहेत आणि त्यामुळे तसेच शासन स्तरावरून प्रस्ताव सादर केल्याच्या नंतर असे निदर्शनास येत आहेत की उपसंचालक स्तरावरून प्रस्तावाची तपासणी न करता अपूर्ण प्रस्ताव, तपासणी सूचीनुसार कागदपत्रे नसलेले प्रस्ताव शासनास सादर करण्यात येत आहेत। तसेच शासन स्तरावर प्रस्ताव सादर झाल्याच्या नंतर प्रस्तावामध्ये त्रुटी असल्यामुळे प्रस्तावाला विलंब होतो आहे आणि असे नमूद करण्यात आले आहे की जसे शासन स्तरावर प्राप्त समितीचे इतिवृत्त, वैयक्तिक मान्यता, शासन आदेश, 100% अनुदानित पदाचे वेतन घेत असल्याचे भविष्य निर्वाह निधी व निधी पथकांचे प्रमाणपत्र शिक्क्यासहित, शाळा मान्यताचे आदेश, शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यता, तसेच शाळा 100% अनुदानित असल्याबाबतचे शासन आदेश व रुग्णालयातील कालावधीत शाळेची संच मान्यता इत्यादी कागदपत्रे उपलब्ध करण्यात यावे असे नमूद करण्यात येते आणि तसेच सदर कागदपत्रे प्रमाणित करून शिक्क्यासहीत शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात येत आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।